हे महाशय बसले होते उन्हात आराम करत आणि ह्या महाशयाचं काय अलग चालू होतं काय माहीत. तर चला तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंग सिरीजच्या डे 5 मध्ये. बरेच दिवस झाले होते आपला शूज धुतला नव्हता. तर चला म्हटलं शूज धुवा. तर शूजमध्ये बघितलं तर शूजमध्ये निघलो होतो सोयाबीनचं रोपटं. तर घेतली साबण आणि लागलो धुवायला. तर शूज धुता धुता या महाशयाच्या अंगात काय आलतं हे बघून घ्या. छतावर शूज वाळून बारक्याला खायचं होतं चॉकलेट, तर बारक्याला लॉलीपॉप दिला आणि मी निघालो थेट लायब्ररीकडे. लायब्ररीकडे जाताना ओमदादाचा फोन आला की चल गजानन महाराजच्या मंदिरातून येऊन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो प्रसाद खायला. तर प्रसाद खाऊन मी निघालो लॅबकडे. तर मी आणि माझा दादा निघालो होतो आंबेडकर चौकात डेकोरेशनचं सामान आणायला. तो 2-3 दुकान फिरल्यानंतर फायनली आम्हाला जे पाईप हवा होता तो मिळाला. तर तुम्हाला पण माझा डेकोरेशनचा ब्लॉग बघायचा असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.